अयो बाबो, हे मोटर लावून या गड्याचा झटका कधी तुम्ही पाहिलाय की नाही? तर काय चाललं गावकरी मित्रांनो, म्हणून तर म्हणतो ना, ज्याच्या वारा ढेकलं त्याचं मन मोकळं. आता रोजच्या सारखं काही बाहेर काय नाही, परंतु अमावस्या पौर्णिमा करून आज स्पेशली हे पोतडे घेऊन निघालतो शेताकडे. आणि वरून पण असा उन्हाचा कार होता ना, हेअरस्टाईल वर टाका पाणी म्हणून घेतले डोसक्यावरती पोतडे. नाहीतरी काय 2 दिवस वाचून बघायचं सोडून देऊन जायचं लगेच. आता तुम्ही म्हणता हे पोतडे घेऊन चालला तर कुठं? नाहीतर वाढव झालं 65च बाता मारू राहिला. सांगतो रे बाबा, सांगतो थोडस. आपल्या शेतामध्ये लाल चंदनाचे धोंडे काढणे चालू होते आणि तेच भरण्यासाठी हे पोतडे पण लागणार होते. आड्याखोड्या पार करून आपण पोहोचलो आपल्या शेतामध्ये. सर्वात आधी शेतामध्ये येऊन कांद्यावरती हे पोतडे काढून घेतले, कारण का 2 दिवस झाला उन्हानं आणि पावसानं एवढा भंड दिला, सारखा उन्हाळा आणि पावसाळा दिसू राहिला. आता काही तर दोस्त काय म्हणते, तुझ्यापेक्षा तर जास्त 1-2 उन्हाळे जास्त बघितले, परंतु मी मात्र उन्हाळ्यामध्ये पावसाळा बघितला. शेतामध्ये आलं ना, गोयासारखी काही फील येत नाही, परंतु कोणाची किटकिट नको या कोणाचं माती टंटा नको, एकदम शांत सुशीलचं वातावरण. आता ह्या वातावरणाचा फील घेऊन या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आंबे खाऊ नाही तर काय खावा. इकडे गोविंदकैऱ्यांना मीठ लावून खातच होता. वाव, क्या लड़का है, व्हेरी हँडसम बॉय. आणि असं काही कोणी खाऊ लागलं ना, माझा काही किडा काही शांतच बसत नाही. एकदमच कैऱ्याचा पण आनंद घेतला. या सुंदरशा फळांचा आनंद घेण्यासाठी आपल्या गावाला यावं लागणार राव तुम्हाला. आज तुम्हाला एक नाही एकदम मेन पॉईंट दाखवतो. ह्या वेळेस शेतामध्ये काय पेरलं ते. गेल्या पावसाळ्यामध्ये काय आपला काय मूग आलाच नव्हता पाण्यामुळे, त्याच्यामुळे हे उन्हाळी मूग पेरला पण होता. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये पेरून सुद्धा एकदमच सुपर पण दिसत होतं. या मुगुनाला 4-5 शेंगा पण लागल्या होत्या. आता हे व्हिडिओ काढण्याच्या नावामध्ये घरच्यांनी पण म्हणून टाकलं इथं काही सपात ना, त्याच्यामुळे मी आलतो आपल्या दुसऱ्या शेतामध्ये, कारण का आपली आज ड्युटी लावली होती जुंदऱ्याला पाणी देण्यासाठी. त्याच्यामुळे हिरीमध्ये पाणी बघून घेतलं. तुम्ही म्हणता ही गोया बियाची का हिर आहे का? ही आपल्या शेतातली आपली विहीर आहे बरं. तेवढ्या तिकडे मोटर पण लावून आलो इकडे बूच बसवण्याकरिता. घरचे पण म्हणते तुझ्या हाताने काही कोणतं काही काम पण पार पडत नाही, हो का? असं करून टाकले मी पण. काय करू, बसतच नव्हतं. आणि 1-2 तासानंतर आपलं पाणी पण देणं झालं राव. आणि मोटर बंद करून या गड्ड्याचा झटका कोण खाला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. नेमका हा एकदा बार ऐकून जा. चायला तर एवढंच होतं, तर चला राधे राधे.